नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक भन्नाट टेक्निक सांगणार आहे। मला खूप जणांनी विचारलं होतं मॅम तुम्ही एआय व्हिडिओ कसे बनवता। सो आज मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते। तुम्हाला जायचं आहे तुमच्या YT क्रिएट ॲपवरती। ओके, तिथं गेल्यानंतर तुम्ही इथं जनरेट व्हिडिओवरती क्लिक करा। जनरेट व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पहा प्लस अपलोड अप टू 3 इन्ग्रेडियंट्स, त्याच्यावरती प्लसवरती क्लिक करायचं। मग असं गॅलरी सिलेक्ट होईल। गॅलरीतून तुम्ही तुमचा आवडीचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करा। ओके, मी सपोज हा माझा फोटो सिलेक्ट करते। हा फोटो तुम्ही सिलेक्ट केला, डनवरती क्लिक करा। डनवरती क्लिक केल्यानंतर इथे जस्ट तुम्ही तुमची स्क्रिप्ट लिहायची आहे। आता मी ChatGPT कडून स्क्रिप्ट घेतलेली आहे। तुम्हाला स्क्रिप्ट कशी घ्यायची, काय करायचं ते जर माहीत नसेल तर तुम्ही माझा यूट्यूबचा ChatGPT कंप्लीट कोर्स इन मराठी हे तुम्ही प्लेलिस्ट चेक करून व्हिडिओ पाहू शकता। त्यात मी डिटेल दिलं आहे। आता इथं आपण टॉकिंग इन मराठी का लिहायचं, कारण बऱ्याच वेळा काय होतं की इंग्लिशमध्ये व्हिडिओ येतात, तर आपल्याला मला मराठीतून हवा आहे किंवा तो मला ज्या लँग्वेजमध्ये हवा तिथं तुम्ही लिहायचं टॉकिंग इन इंग्लिश, टॉकिंग इन हिंदी। मला मराठीतून हवं आहे कारण मी मराठीतून माझा यूट्यूब चॅनल आहे। तर मी आता इथं माझी स्क्रिप्ट आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का 2026मध्ये स्मार्ट लोक कोण, जे AI स्किल शिकतात। ओके, अशी माझी स्क्रिप्ट आहे। त्यानंतर आपण काय करायचं, जनरेटवरती क्लिक करायचं। जनरेटवरती क्लिक केल्यानंतर काही सेकंदातच आपल्याला आपला व्हिडिओ मिळून जातो। तुम्ही पाहू शकता की इथे प्रोसेस कंप्लीट झाली आहे जवळजवळ। ओके, 100% झाल्यानंतर आपल्याला आपला व्हिडिओ दिसेल। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का 2026 मध्ये स्मार्ट लोक कोण, जे एआय स्किल्स। तुम्ही पाहू शकता की असा व्हिडिओ जनरेट होतो। त्याच्यानंतर यूज व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही जस्ट हा व्हिडिओ तुम्ही आता इथं आस्पेक्ट रेशो वगैरे दिलेला आहे, आपलं 9:16च घ्यायचं आणि सेव्हवरती क्लिक करायचं। सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तो सेव्ह होतो। अशाच युजफुल टिप्ससाठी लाईक, शेअर आणि कमेंट करा। पुढच्या ट्रेंडिंग व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका।